नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट ब पूर्व 2021 चा जो आपला पेपर आहे, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत, ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न कशावर दिलाय बघा. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. ठीक आहे बघा, आता श्रेणी श्रेणी दिलेली आहे याच्यामध्ये. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताच्या जवळ किती फुले होती बघा. आता बघा, एकूण मंदिराला किती आहेत बघा, तर 24 पायऱ्या आहेत, बरोबर आहे की नाही. प्रत्येक पायरीवर त्यांनी काय केले, पहिल्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या पायरीवर 2 फुलं, तिसऱ्या पायरीवर 3 फुलं, अशी 24 पायऱ्यावर त्यांनी फुलं ठेवलेली आहेत. आधी आपल्याला काय करावं लागेल, 1 ते 24 पर्यंत त्यांनी किती फुलं ठेवली असतील ते काढावं लागेल. बरोबर आहे. 1 ते 24 पायऱ्यांवरती. तर किती किती निघेल बघा या ठिकाणी. अधिक इकडे झाले 24. तर बघा, आज आपण काय ह्याची आता बेरीज करत बसणार आहे का नाही, याला फॉर्म्युला काय असतो बघा. तर बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असते आपल्याला, काय निघतं ह्याच्यामध्ये, क्रमवार क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज ह्याला फॉर्म्युला काय दिलाय बघा तुम्हाला, एकूण n आणि इकडे काय n+1. n म्हणजेच काय, एकूण 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 किती संख्या आहेत, तर 24 संख्या आहेत, बरोबर आहे का. किती निघणार बघा, 24 गुणिले किती आला, n+1 म्हणजे किती झाले 25. 24 गुणिले 25 किती निघते बघा. इकडे डिवाइड बाय किती निघणार आहे, 2. डिवाइड बाय 2. चला किती निघते बघा इकडे, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे किती झाले 12 गुणिले 25 किती निघते बघा, 12 गुणिले 25 बरोबर झाले 25 दुने 50, इकडे आली 5, 25 एक 25 आणि 5 झाली 30, म्हणजे 300 फुलं झाली. ठीक आहे. म्हणजे 1 ते 24 पायऱ्यांवरती आपण 300 फुलं ठेवली. परत देवाला त्याने किती फुलं वाहिली बघा, 9 फुलं वाहिली. 300 अधिक 9 झाली. आणि तेव्हा त्याच्याकडे किती फुलं शिल्लक राहिली, तर 17 फुलं शिल्लक राहिली. त्याकडे एकूण किती फुलं होती काढा. इथे 17 करा आणि इकडे खाली 9 करा. किती निघते बघा, 9 7 16. 5 आला 1 1 आणि 1 2, इकडे 3, म्हणजे 326 फुलं शिल्लक होते याकडे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, डायरेक्शन चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा होता. चला, श्रीकांत तोंड कुठे बघा, उत्तरेकडे. ठीक आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. बघा, तो उजवीकडे वळतो. श्रीकांत तोंड कुठे, उत्तरेकडे. उजवी दिशा कुठे असणार, या साईडला उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटर प्रवास करतो, तर 30 किलोमीटर प्रवास करतो. चला परत नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. बघा, जर आता आपला पूर्वेकडे जर तोंड असेल या साईडला, तर उजवी काय म्हटले, तो डावीकडे. आता इथून डावी दिशा कुठे असणार आहे बघा, वरच्या साईडला. डावीकडे वळतो आणि किती जातो, तर 20 किलोमीटर जातो. चला पुढे काय दिले बघा आता, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. आता बघा, चेहरा उत्तरेकडे असेल तर उजवी दिशा कुठे असणार आहे, या साईडला असणार आहे. या साईडला वळतो आणि किती जातो, 40 किलोमीटर जातो. चला परत काय दिले बघा, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. आता इथून त्यांनी काय केलं, परत उजवीकडे वळलाय. उजवी दिशा कुठं असणार आहे बघा, जर चेहरा पूर्वेकडे असेल तर उजवी दिशा खालच्या साईडला असणार आहे. खाली गेला किती, 35 किलोमीटर. बघा, हे 20 आहे ना, तर ह्याला हे बरोबर 20 करा. 20 आणि खाली बरोबर किती आला, तर 15 आला. 20 आणि 15 35 झाले. ठीक आहे. बरं, आता विचारले काय, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे बघा, त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. बघा, आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे, खालच्या दिशेला. खालची दिशा कुठली असणार, मग दक्षिण दिशा. किती असेल ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, सिलॉगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शविणारे आहे, असा सप्रमाण पर्याय निवडा. बघा काय दिले, आता याच्यामध्ये बघा, ड क अ हे काय दिले तुम्हाला, 3 पहिला ऑप्शन दिले, बरोबर आहे का. मग ड आणि क काय करायचं, विधान पकडायचं आणि त्याच्यावरून हा निष्कर्ष बरोबर येतो का नाही तेवढं चेक करायचं. सेम काय बघा इकडे, क ई, क ई पासून ब बरोबर येते का बघायचं, अ ब पासून ड बरोबर येते का, आणि ई डी पासून अ बरोबर येते का बघायचं. ठीक आहे. बघा, आता पहिला ऑप्शन आपण चेक करू. काय दिले बघा, ड क आणि अ. ड काय म्हटले बघा, अमित. बरं, आता सिलॉगिझम एक लक्षात ठेवायचं बघा. तर इथं शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. ठीक आहे. बघा, आता थोडक्यात काय, ड आणि क जर असेल ना, तर 2 वाक्याच्या विधानामध्ये संज्ञा किती असतात, 3 संज्ञा असतात. संज्ञा म्हणजेच काय बघा, तर बघा, अमित मुलगा आहे. पहिल्या वाक्यामध्ये काय झालं बघा, अमित एक संज्ञा झाली, मुलगा एक संज्ञा झाली. ठीक आहे. बघा, आता समजा इथं बघा, ड जर पकडला आपण, काय दिसते, अमित क्रिकेट खेळतो, तर
बघा अमित एक संज्ञा झाली, बघा इथं अमित आहे, अमित आहे. आता इकडे मुलगा आहे, बरोबर आहे का? अमित एक संज्ञा, मुलगा एक संज्ञा आणि क्रिकेट एक संज्ञा, अशा वेगवेगळ्या संज्ञा पकडतो आपण. तर 2 वाक्यामध्ये 3 संज्ञा आल्या पाहिजे बघा. आता बघा पहिलं काय असेल ड काय म्हणते, अमित क्रिकेट खेळतो बघा. म्हणजे बघा सर्वच्या सर्व जो काय अमित असेल ना, अमित हा काय खेळतो? क्रिकेट खेळतो. अमित हा क्रिकेट खेळतो. ठीक आहे बघा. चला आता क काय दिले बघा. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा, आता बघा क्रिकेट खेळणाऱ्याचा आणि मुलींचा काही संबंध नाही. इकडे झाल्या मुली. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही याचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. आता 2 वाक्यामध्ये 3 संज्ञा झाल्या बघा. कुठली? अमित, क्रिकेट आणि मुली. ठीक आहे बघा. आता ह्याच्यावरनं काय करायचे आपल्याला? निष्कर्ष बरोबर द्या बघायचे. बघा काय म्हटलंय? अमित मुलगा आहे. बघा, आता तुम्ही काय म्हणताल क्रिकेट खेळणार, एक पण मुलगी क्रिकेट खेळत नाही आणि अमित क्रिकेट खेळतो म्हणजे अमित मुलगा आहे. बघा लक्षात घ्या, इथं शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. इथं 3 संज्ञा कुठल्या कुठल्या आहेत आपल्या? अमित, क्रिकेट आणि मुलगी. आणि तुम्हाला मध्ये काय दिलंय बघा? अमित मुलगा आहे. मुलगा ही काय झाली? चौथी संज्ञा झाली. लक्षात घ्या. मुलगा ही चौथी संज्ञा आहे. याचा अर्थ काय बघा? हे पहिलं काय ते चुकतंय आपलं. बऱ्याच जणांचं पहिलं बरोबर आलं असणार आहे. बरोबर आहे का? कारण काय अमित मुली आणि मुली, कोणती मुलगी क्रिकेट खेळत नाही आणि अमित कुठे क्रिकेट खेळतोय? याचा अर्थ अमित मुलगा आहे. इथे लक्षात घ्या, हे सिलोगिझमचा प्रश्न असतो. याच्यामध्ये कसं असतं बघा, काही बघा प्रश्न काय कसे काय दिला आपल्याला? काही दिवस रात्री आहेत, काही वाघ सिंह आहेत. वाघ सिंह असतात का नाही? कारण तिथे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. एक लक्षात घ्या. मग इथं काय दिसतंय बघा तुम्हाला? तर मुलगा ही काय चौथी संज्ञा आहे, त्यामुळे पहिलं काय झालं आपलं? चूक झालं. चला 2 नंबर चेक करा आता. चला 2 नंबर काय दिले बघा? क काय म्हटलं इकडं? क काय म्हणतोय बघा? क कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. पहा मुलगी, मुली, मुलींचा आणि क्रिकेटचा काहीही संबंध नाही. मुलींचा आणि क्रिकेटचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. बरं इथं इथं दाखवू आपण. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले बघा? ई काय म्हटले बघा? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. बघा, जे सर्व क्रिकेट खेळतात ही सगळी कोण आहेत बघा? तर मुले आहेत. बघा, मुले आहेत. एक लक्ष द्या. पहा क्रिकेट खेळणारे सगळी जण कोण आहेत? मुले आहेत. पण सगळी मुले क्रिकेट खेळतात का? नाही. पण बघा क्रिकेट क्रिकेट कशाच्या आतमध्ये येणार आहे? मग मुलांच्या आतमध्ये येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. बरं आता पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला? चला टी बघितलं आपण. ब काय म्हणते बघा? काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. बघा काय म्हटले? काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. आता तुम्ही काय म्हणताल? इथं जर आपण टिंब दिला, तर हा टिंब काय दिसतोय बघा सर? तर एकही मुलगा क्रिकेट बघा थोडक्यात काय? हा जो टिंब दिला आपल्याला, हा टिंब कोण दिसतोय बघा तुम्हाला? क्रिकेट न खेळणाऱ्यांचा आहे. बरोबर आहे का? म्हणजे मुलांमधला काही पार्ट आपण क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळताना असं म्हणू शकतो. पण लक्षात घ्या, इथं ब जो आहे ना, तो कसा दिसतोय बघा तुम्हाला? नकारार्थी. आणि लक्षात घ्या, स्टँडर्ड ही कुठली डायग्राम असते बघा? आपली स्टँडर्ड डायग्राम म्हणतो आपण. स्टँडर्ड डायग्राम जर असेल ना, तर बघा स्टँडर्ड डायग्राम वरून जर होकारार्थी जर वाक्य असतील, होकारार्थी वाक्याचा निष्कर्ष हा फक्त एवढ्या एका डायग्राम वरून काढता येतो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता डायग्राम काढायची गरज नसते. पण तुम्हाला निष्कर्ष कसा विचारलाय? त्याने निष्कर्ष हा नकारार्थी विचारलाय. नकारार्थी निष्कर्ष हा जर तुमच्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर येत असेल, तर मग तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागते. आणि जर नकारार्थी निष्कर्ष हा जर पहिल्या डायग्राम मध्ये चुकीचा येत असेल, तर तुम्हाला दुसरी डायग्राम काढायची गरज नसते. येते लक्षामध्ये, कारण निष्कर्ष जो असतो ना, तो प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर येतो. ठीक आहे बघा. आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला? बघा इथं नाही दिले. बरोबर आहे की नाही? मग आता इथं काय म्हटलं आपण? इथं हा जर टिंब पकडला आपण कुणाचा? मुलांचा, तर तो क्रिकेट खेळत नाही आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला काय वाटेल? हे 2 नंबर बरोबर आहे. पण नाही. बघा लक्षात घ्या. कसं असतं बघा, लक्षात घ्या. आता क आणि ई आपल्याला काय करायचंय? मुलांचा आणि क्रिकेटचा संबंध दाखवायचा. बरोबर आहे का? इथे तात्पुरती एक रेष मारायची. आता परत वाक्य वाचा सगळी बघा. कुठली? क, ई आणि ब. इथं चुकले आपलं बघा. क काय म्हटले बघा इथं? बघा क काय म्हणते? कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा कोणतीही मुलगी. बघा कोणतीही मुलगी काय म्हटले बघा? क्रिकेट खेळत नाही. क्रिकेट खेळत नाही. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला? ही काय म्हटले बघा? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. बघा क्रिकेट खेळणारी सगळी काय पकडली आपण? मुले पकडली. शक्यतामध्ये बरोबर आहे ना? मग आपल्याला काय करायचं असतं बघा, लक्षात घ्या. जेवढं विधानात आहे, तेवढं आपल्या डायग्राम मध्ये येते तेवढं चेक करायचं बघा. आपल्याला काय दाखवले बघा? कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा कोणती मुलगी क्रिकेट खेळत नाही. आणि ई काय म्हटले बघा? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुली आहेत. बघा क्रिकेट खेळणारे सगळे आपण मुले दाखवली का? दाखवली.
डायग्राम तुम्ही कशीही काढा, विधान फक्त तुमच्या डायग्राम मध्ये बरोबर आलं पाहिजे. मग हा सर्कल तुम्ही इकडे पण घ्या, काही फरक पडत नाही. फक्त काय ही डायग्राम म्हणजे हे आपण जेवढं विधान दिलं ना तेवढं आपल्या डायग्राम मध्ये बरोबर असलं पाहिजे. पण कधी बघा, ही झाली आपली स्टँडर्ड डायग्राम. जेवढं आपल्याला दिलं ना तेवढीच माहिती आपण ह्याच्यात घेतली, त्याला म्हणतो स्टँडर्ड डायग्राम. आणि डायग्राम जर आपण कशी पण काढली, फक्त विधान आपल्या डायग्राम मध्ये दाखवून डायग्राम कशी पण काढली, तर त्याला म्हणतो आपण शक्यता, पॉसिबिलिटी. बघा आता इथे काय दिसतंय तुम्हाला, ई काय म्हटलंय, तर जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. बघा आता मी क्रिकेट खेळणारी सगळेजण मुलं दाखवली का, दाखवली. आणि पहिलं हे काय होतं आपलं, काय होतं, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, आणि जे सर्व क्रिकेट खेळतात ती कोण आहेत, तर मुली आहेत. बरोबर आहे का नाही? मी माझं स्टेटमेंट माझ्या डायग्राम मध्ये बरोबर दाखवलेलं आहे. बरोबर आहे का नाही? बरं. आता आता वाचा बघा, काय दिसतंय तुम्हाला? काय म्हणते बघा, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. बघा, आता इथं जर आपण बघितलं, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, आपण असं म्हणू शकतो का? नाही. बघा म्हणजे इथं सगळीच्या सगळी मुले क्रिकेट खेळतात. बरोबर आहे का नाही? मग हे जे जो काय निष्कर्ष आहे ना, तो इथं काय येतोय बघा, इथं चुकतोय. इथं बरोबर येते. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काय बघा, तर हे वाक्य जे आहे ना, ते निष्कर्ष नाही, ती शक्यता आहे. मग शक्यता असू शकते. पण निष्कर्ष कसा असतो? कन्फर्म असतो. निष्कर्ष म्हणजे जेवढं विधानात दिलं ते 100% आपण सांगू शकलो पाहिजे. तर आपण 100% सांगू शकत नाही. शक्यतामध्ये बरोबर आहे, निष्कर्षामध्ये चूक असतं. ठीक आहे? कारण एका डायग्राममध्ये चुकतंय ते. याचा अर्थ 2 नंबर काय झाला? चूक झाला. आता 3 नंबर चेक करा बघा. 3 नंबर काय दिलंय तुम्हाला? ब आणि ड. चला काय दिलंय बघा, वाचा. अमित मुलगा आहे. बघा अमित हा मुलगा आहे. म्हणजे इथे काय निघतो? अमित हा कोण आहे? तर मुलगा आहे. चला परत पुढे काय दिले बघा. काय म्हटले? काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. बघा आता ह्याच्यामध्ये हे का वाक्य चुकी द्यावे लक्षात घ्या. काही ए हे बी नाहीत. बघा लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणताल बघा, ही जी अशी डायग्राम असते आपली, तर बघा ही कशासाठी डायग्राम असते? काही ए हे बी आहे त्याच्यासाठी डायग्राम असते. तर बघा आपण काही ए हे बी नाहीत ह्याच्यासाठी ही डायग्राम काढू शकत नाही. तर हा जो नियम आहे आपला, कुठला काही ए हे बी नाही त्याच्यावरती डायग्राम निघत नसल्यामुळे त्याच्यावर डायग्राम आपण काढू शकत नाही. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय बघा, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. तर बघा आपण इकडे अशी डायग्राम दाखवायची नाही, लक्षात घ्या. काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. मग ही जी क्रिकेट खेळणारी आहेत ना, ही मुलं नाहीत असं असं याच्यामध्ये दाखवायचं नसतं, लक्षात घ्या. ही अशी डायग्राम काढायची नाही. ही डायग्राम काय असते? चुकीची असते. ह्याच्यावरनं जर तुम्ही निष्कर्ष काढला, तर मग निष्कर्ष काय करावा लागेल तुम्हाला? फक्त एवढ्या एका डायग्रामवरनं किंवा सेपरेट दाखवा. फक्त एवढ्या एका डायग्रामवरून तुम्हाला निष्कर्ष निघतोय बघावं लागेल. कुठल्याही एवढ्या मुलाचा ना अमितचा हा सर्कल सोडून द्यायचा. हा सर्कल असा काढायचा नसतो. मग काय दिसतंय तुम्हाला? काय म्हटलं इकडे? अमित क्रिकेट खेळतो. बघा अमित क्रिकेटचा का खेळतो आपण याच्यावरून दाखवू शकतो नाही. अमित मुलगा आहे किंवा काही मुले अमित आहेत एवढं आपण दाखवू शकतो. अमित क्रिकेट खेळतो दाखवू शकतो का? नाही. त्यामुळे 3 नंबर काय झालं? चूक झालं. आता 4 नंबर चेक करा बघा. 4 नंबर काय दिसतंय? ई काय म्हटलंय तुम्हाला इकडं? ई काय म्हटलंय? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुली आहेत. बघा जे सर्व क्रिकेट खेळतात, बघा क्रिकेट खेळणारे सर्व कोण आहेत बघा? मुली आहेत. जे सर्व क्रिकेट खेळतात. याचा अर्थ काय? क्रिकेट खेळणारी सगळी कोण आहेत? तर मुली आहेत. बघा सर्व मुले क्रिकेट खेळतात असा याचा अर्थ नाही. पण जे सर्व क्रिकेट खेळणारे जेवढे आहेत, हा जेवढा काय पार्ट आहे क्रिकेट खेळणाऱ्यांचा, ती सगळी कशाच्या आतमध्ये असली पाहिजे? मुलांच्या आतमध्ये असली पाहिजे. ठीक आहे बघा. परत पुढे काय दिसते? काय म्हटले बघा? काय म्हटले? तर अमित क्रिकेट खेळतो बघा. तर अमित बघा आता अमित कुठे येणार बघा? क्रिकेटच्या आतमध्ये. कारण की अमित काय खेळतो? क्रिकेट खेळतो. क्रिकेटच्या आतमध्ये कोण आला? अमित आला. आता ह्याच्यावरनं हा निष्कर्ष बरोबर आहे का बघा? हा निष्कर्ष काय म्हणते बघा? अमित मुलगा आहे. लक्षात घ्या. अमित मुलगा आहे का? बघा. अमित हा बघा सर्व अमित क्रिकेट खेळतात आणि सर्व क्रिकेट खेळणारी कोण आहेत? मुलं आहेत. म्हणजे याचा अर्थ अमित हा मुलगा आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर 4 काय आहे? बरोबर आहे. बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, की उत्तर 1 आणि 4 येत असल्यामुळे आयोगाने ह्याचं उत्तर काय केलं? कॅन्सल. बघा आयोगाने ह्याचं उत्तर काय केलं? कॅन्सल केलं. हे 100% बरोबर आहे. पण ह्याचं उत्तर जर आलं असतं ना, तर ते 4च नंबर आला असतं. 1 नंबर ह्याचं उत्तर निघत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे? 1 नंबर उत्तर येणार नाही. आलं तर उत्तर 4, पण आयोगाने ह्याचं उत्तर कॅन्सल केलंय. त्यामुळे उत्तर काय नसतं आयोगाचं 80. पण उत्तर किती येतंय? 4 येते 100%. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 बरं आता एकूण विद्यार्थी किती आहेत बघा? एकूण 100 आहेत. एकूण झाले 100. चला काय दिले बघा? विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले बघा. 5 विद्यार्थ्यांची डायग्राम काढतोय आपण. हे झाले 5. किती? कुठलं? गणित आणि काय? इंग्रजी. गणित. गणितात किती उत्तीर्ण झाले? तर 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि इंग्रजीमध्ये किती झाले? तर 60 झाले.
ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. म्हणजे 8 जण दोन्ही विषयामध्ये नापास आहेत बघा. आता ही आपण डायग्राम कोणाची काढली, 5 विद्यार्थ्यांची काढली आणि ह्याच्यातनं काय म्हटले बघा, तर 8 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास आहेत. म्हणजे 100 मधले 8 विद्यार्थी कोण आहेत बघा, नापास आहेत. म्हणजे राहिले किती, 92 विद्यार्थी, जे दोन्हीपैकी एक विषयामध्ये किंवा दोन्ही विषयामध्ये पास असणारे किती झाले, 92 झाले फक्त. आता याचा अर्थ काय बघा, या दोन सर्कल मधनं बेरीज किती आली पाहिजे आपल्याला, 92 बेरीज आली पाहिजे. आतमधली बेरीज किती असणार आहे, 92. बाहेर काय का बाहेरची बेरीज किती पण ये नका, पण आतली बेरीज किती आली पाहिजे, 92 असेल बघा. कारण की इथले बघा, इथं जो पार्ट असतो ना, तो काय असतो बघा, दोन दोन वेळा काउंट केला जातो. त्यामुळे इथला जो नंबर असतो तो वाढलेला असतो. वरची बेरीज केली तर ते नंबर वाढतो. पहा पुढे काय दिसते आता, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजीत या दोन विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. बघा किती विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झाले. काय दिसते बघा तुम्हाला, 60 आणि 40 किती दिसतात बघा, 100 विद्यार्थी पास झालेले दिसतात. बरोबर आहे ना, 60 अधिक 40. पण वर्गामधले आपले एकूण विद्यार्थी किती आहेत, 100 आहेत आणि त्यातले 8 विद्यार्थी तर नापास झालेले आहेत. म्हणजे ही जी 100 हे आपली बेरीज किती यायला पाहिजे, 92, येते किती, 100. याचा अर्थ काय बघा, 100 माझा जर 92 केला आपण तर खाली किती राहते, 8. मग हे 8 एक्स्ट्राचं का काउंट होतंय, कारण की 8 हे आपण 2 वेळा मोजतोय. कुठं बघा, समजा आता इथं हे 8 कुठे येणार, इथे येणार. बघ येते लक्षामध्ये बघा. मग हे 8 विद्यार्थी कोण आहेत, तर या गणितामध्ये पण मोजले गेलेले आहेत आणि इंग्रजीमध्ये पण मोजले गेले. त्याच्यामुळे बेरीज आपली 8 ने काय ते जास्त येते. बेरीज किती आली पाहिजे, 92, पण येते किती, 60 आणि 40, 100. म्हणजे 8 का जास्त आले तर इथले 8 डबल मोजा आपण. बाकी निघते 32 आणि 8 की झाले 40 आणि 52 आणि 8 की झाले 60 झाले. ठीक आहे, येते लक्षामध्ये. बघा आता इथं काय म्हणणार आहे आपण, बघा गणितामध्ये पास झाले 40, इंग्रजीमध्ये पास झाले 60. आता फक्त शब्द जोडायचा बघा, फक्त गणितात पास झाले 32, फक्त इंग्रजीमध्ये पास झाले 52, दोन्ही विषयामध्ये पास झाले 8. ठीक आहे, आता दोनच विषय असतील तर आपण आणखी काय म्हणले बघा याच्यामध्ये, 32 आणि 52 किती झाले बघा, 50 आणि 30 80 आणि 4 84 बघा. तर फक्त एका विषयामध्ये पास असणारे किती आहेत, तर 84 जण आहेत. कुठले, हे आणि हे मिळून 84 जण आणि दोन्ही विषयामध्ये पास असणारे किती, तर 8 आहेत. ठीक आहे बघा, विचारले आपल्याला तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, तर किती झाले, 8 झाले. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा आता ह्याच्यामध्ये, परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले, एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. बघा 3 बिंदू म्हणजे काय बघा, मी समजा 2 बिंदू मांडले असे, तर बघा ही रेष मी अशी मांडू शकतो किंवा मी एक हा इथं मांडला आणि एक इथं मांडला, एक रेषे झाले. पण याचा अर्थ काय, तिसरा जो बिंदू आहे ना, तो ह्यांच्या रेषेमध्ये नाही. मग तिसरा बिंदू असा रेषेमध्ये येणार नाही. ठीक आहे बघा, 2 असे झाले ना, एक तिसरा इकडे असेल, चौथा इकडे असेल, पाचवा इकडे, सहावा इकडे, सातवा इकडे, 8 असे. पण एका रेषेमध्ये 3 बिंदू नाहीत. कारण कसं असतं, 3 बिंदू जर एका रेषेमध्ये घेतले आणि इथून जर रेष मारली ना आपण, तरी रेष एकच तयार होते. म्हणजे तिसऱ्या बिंदूचा काही संबंध येत नाही. ठीक आहे, बरं आता विचारलं काय बा आपल्याला त्यांनी, 3 बिंदू, एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. तर काय नाही बघा, एक रेष बनवण्यासाठी इथे एक बिंदू आहे आणि इथे एक बिंदू आहे. बरोबर, आपण एक रेष बनवण्यासाठी 2 बिंदू आपल्याला लागतात. बरोबर आहे का? टोटल आपल्याला बिंदू किती आहेत बघा, 8 आहेत. 8 मधले किती निवडायचे आहेत बघा, आपल्याला 2 निवडायचे. बरोबर आहे का? 8 सी काय आलं, 2 आलं इकडं. काय निघतं इकडे मग बघा, 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि बघा खालचा छेद किती आला पाहिजे, 8 आला पाहिजे. 2 आणि 6 8. ठीक आहे बघा, 2 ला 2 घेतला आपण आणि बाकी परत 2 आणि 6 8 येते, त्यामुळे 6 घेतला आपण. 2 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल किती निघते बघा इकडं, चला 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, गुणाकार आपल्याला उलटा 1 पर्यंत करायचा असतो. ठीक आहे, तर 6 पर्यंत मी का थांबलो, कारण मी 6 ला 6 कॅन्सल करू शकतो बघा. 2 गुणिले 1 गुणिले 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल, किती निघते, बे के बे, बे चोका 8 म्हणजे 7 चोका 28. म्हणजे एकूण 8 बिंदूंपासून आपण किती रेषा काढू शकतो, तर 28 रेषा काढू शकतो. ऑप्शन नंबर 4, 7 चोका 28. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा क्लॉक चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते. बघा 5.5 मिनिटं पुढे जातं म्हणजे काय, लक्षात घ्या. समजा घड्याळामध्ये, आता समजा आपल्या सगळ्यांच्या घड्याळामध्ये 12 वाजले. ठीक आहे, आणि एका दिवसानंतर पण आपल्या घड्याळामध्ये समजा 12 वाजलेला असतील. पण नीरजच्या घड्याळामध्ये किती वाजतात बघा, तर 12 वाजून 5 मिनिटं. इकडे काय येते बघा, 12 वाजून किती येते, 12 वाजून 5.5 मिनिट. बरोबर आहे का? 5.102 म्हणजे किती झाले, 5.5 मिनिटं, 5.5 मिनिटं. ठीक आहे बघा. बरं आता तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते.
जर दोघांनी जर दर तासाला 35 सेकंद मागे पडते, पण कशाला म्हटले बघा दर तासाला, आणि याचं काय दिले एका दिवसात दिलेले. बरं, जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटं पुढे असेल. ठीक आहे बघा, एक घड्याळ काय दिले बघा 5.5 मिनिटं पुढे जाते एका दिवसामध्ये, आणि एक घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. बरोबर आहे की नाही? आपल्याला काय करावं लागेल बघा, दोन्हीचा टायमिंग आधी एक करावं लागेल. म्हणजे बघा 24 तासाला जर हे 5.5 मिनिटं पुढे जाते, तर 24 तासामध्ये हे किती मागे पडते ते काढावं लागेल आपल्याला. बघा किती निघते बघा. नीरजचं घड्याळ काय ते बघा, नीरजचं घड्याळ काय दाखवतंय, तर बघा किती 5.5 मिनिट पुढे एका दिवसात 5.5 मिनिट पुढे दिले. आणि दुसरं कोण आहे बघा, पियुष. आता पियुषचं काय होते बघा, पियुष एका तासात किती जातोय 35 सेकंद. बघा 1 तासात किती जातोय 35 सेकंद. मग त्याचं 24 तासातलं काढून घ्या. 24 तासात तो किती मागं पडेल, 24 तासामध्ये किती तिरकस गुणाकार करायचं, किती निघते बघा 1 गुणिले इकडं 1 बरोबर काय 35 गुणिले 24. चला किती निघते बघा, 24 गुणिले 35 केले तर 35 गुणिले 24 किती निघते बघा, 24 5 120, 24 त्रिक 72 आणि 12 72 आणि 2 74 आणि 10 84 म्हणजे 840. बरं 840 काय आहे तर सेकंद आहे. इथे लक्षामध्ये बघा, हे किती आहे बघा, एका तासात 35 सेकंद, तर 24 तासामध्ये 840 सेकंद. ठीक आहे बघा, हे किती झाले 24 तासामध्ये 840 सेकंद झाले. बरं आता इकडं किती झाले 840 सेकंद झाले, म्हणजे एका दिवसामध्ये 840 सेकंद झाले. ठीक आहे बघा, हे एका दिवसामध्ये 5.5 मिनिटं पुढे जाते, आणि हे 840 सेकंद म्हणजे किती झाले बघा, एक दिवसात किती जाते बघा 840 भागिले 60 करा, म्हणजे मिनिटामध्ये कळून जाईल आपल्याला. मिनिटामध्ये किती निघते बघा इकडं, चला शून्याला शून्य गेले बघा, 6 1 6, 6 1 6 राहिले 2, 2 वर 4 24, 6 24 म्हणजे 14 मिनिटं. म्हणजे बघा जर घड्याळामध्ये जर समजा 12 वाजले असतील, 12 वाजता ही घड्याळ काय दाखवते बघा, 12 वाजून किती मिनिटं दाखवते, 12 वाजून 5.5 मिनिटं दाखवते. आणि दुसरं घड्याळ काय होते बघा 14 मिनिटं मागं, म्हणजे वेळ किती दाखवते बघा 11 वाजून किती बघा मिनिटं, 60 मधनं 14 गेले तर किती झाले 46 मिनिटं. म्हणजे एक घड्याळ 11 वाजून 46 मिनिटं दाखवते समजा 12 वाजता, दुसरं घड्याळ किती दाखवते 12 वाजता 12 वाजून 5.5 मिनिटं. ठीक आहे, म्हणजे बघा दोघांमध्ये गॅप किती झाला, हे 14 मिनिटं आणि 5.5 मिनिटं, म्हणजे थोडक्यात 19.5 मिनिटाचा गॅप झाला. बरोबर आहे का नाही? बघा किती तासामध्ये बघा 24 तासामध्ये, बघा 24 तासात दोघांमधला गॅप किती आहे बघा तर बघा एक घड्याळ 5.5 मिनिटं पुढे, म्हणजे 5.5 मिनिटं पुढे, अधिक दुसरं घड्याळ किती आहे बघा 14 मिनिटं पाठीमागे, दोघांमधला गॅप किती झाला 19.5 मिनिटाचा. 19.5 मिनिटाचा, पण किती वेळामध्ये बघा तर 24 तासामध्ये. आणि प्रश्न काय दिले बघा त्यांनी आपल्याला, जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, म्हणजे सकाळी 8 वाजता बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटं पुढे असेल. तर बघा सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत किती वेळ होते बघा, तर 16 तास होते. बरोबर आहे का नाही? 24 तासामध्ये दोघांमध्ये किती गॅप पडतो 19.5 मिनिटाचा, तर 16 तासात किती, एवढंच आहे बघा 16 तासात किती, 24 तासात किती आहे 19.5 मिनिटं, तर 16 तासात किती, काय ना तिरकस गुणाकार करायचं, ह्यानी काय करायचं ह्याला गुणायचे, आणि ह्याने ह्याला गुणायचे. किती निघते बघा 1 गुणिले 24, बघा 1 गुणिले किती झाले 24 बरोबर 16 गुणिले 19.5, बघा 16 गुणिले 19.5 किती निघते बघा इकडं. चला एक जाग्याला ठेवा, बघा एक जाग्याला ठेवला इज इक्वल टू हे 24 बरोबरच्या पलीकडे टाका, बघा 16 गुणिले 19.5 काय होईल बघा, छेद किती येईल 24 येईल. आता बघा किती निघते, 8 त्रिक 24, 8 दुने 16, 3 ह्याला भाग घालवा किती निघते बघा. चला हे किती आहे बघा 19.5 आहे ना, पूर्णांकात करून घ्या, बघा 2 गुणिले 195 पूर्णांकात केले भागिले हे 3 ला खाली पण एक छेदाला शून्य वाढवा 30 झाले. आता भाग घालवा किती निघते बघा, चला 3 1 3 वरती किती आलं 3 सक 18 3 सक 18 आणि 19 3 5 15, परत काय निघते बघा बे एक बे बे पंचे 10 आणि परत 5 1 5 आणि इकडे किती आलं 13 5 65, म्हणजे 13 मिनिटाचा गॅप निघेल. उत्तर किती असेल आपलं ऑप्शन नंबर 2. लक्षात आहे का आपण काय केलं बघा, नीरज एका दिवसामध्ये 5.5 मिनिटं पुढे जातोय, तर पियुष काय दिले बघा त्यांनी एका तासामध्ये 35 सेकंद, तर 24 तासामध्ये किती, तर 24 तासामध्ये तो किती गेला 48 सेकंद जातोय पाठीमागं, 48 सेकंद मध्ये किती झाले बघा 14 मिनिटं. पण दोघांमध्ये बघा
24 तासामध्ये किती गॅप पडतोय बघा, 1 5.5 मिनिटं पुढे जाते खऱ्या टायमिंगच्या, आणि एक काय राहते बघा, तर 14 मिनिटं पाठीमागे राहते. मग दोघांमध्ये किती गॅप पडला, तर 19 मिनिटाचा गॅप पडला. मग 19.5 मिनिटाचा गॅप पडला. मग 24 तासामध्ये जर 19.5 मिनिटाचा गॅप पडत असेल, तर सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत किती तास होतात, तर 16 तास होतात. मग 16 तासामध्ये किती गॅप असेल दोघांमध्ये, तर बघा किती निघाला, मग तिरकस गुणाकार केला आपण, x गुणिले 24 आणि 16 गुणिले 19.5, त्याचा गुणाकार केला तर किती आला आपल्याकडे, 13 मिनिटं. म्हणजे उत्तर किती असेल आपला, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील. बघा शिक्षक आणि लेखक. बघा शिक्षक इकडे दाखवले आपण, हे लेखक आपण असे पण दाखवू शकतो. आणि दुसरं काय, विवाहित व्यक्ती. बघा हे असं पण येऊ शकतं. कसं लक्षात घ्या, विवाहित व्यक्ती. बघा काही लोक फक्त शिक्षक आहेत, काही लोक फक्त लेखक असतील, काही लोक फक्त विवाहित असतील. बघा आता काही लोक, बघा काही शिक्षक विवाहित पण असतील, हा पार्ट बरोबर आहे का नाही. बघा काही, बघा काही शिक्षक लोक लेखक पण असतील, हा पार्ट बघा. आणि येते लक्षामध्ये बघा, काही शिक्षक विवाहित आहेत, काही शिक्षक लेखक आहेत. बघा परत काही लेखक शिक्षक असू शकतात, काही लेखक विवाहित असू शकतात, हे पार्ट. आणि काही विवाहित व्यक्ती लेखक पण असतील, काही व्यक्ती शिक्षक पण असतील. आणि हा मधला पार्ट म्हणजेच काय बघा, हा मधला पार्ट म्हणजे काय झालं बघा, काही व्यक्ती शिक्षक आहेत, ज्या लेखक पण आहेत आणि विवाहित पण आहेत, मग तिन्ही पण आहेत. त्यामुळे डायग्राम कशी निघते बघा, असे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं अल्फाबेटिकल सिरीज वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, A is equal to 1, B is equal to 2, C is equal to 3, म्हणजे Z is equal to 26. तर गॉड फादर हा शब्द कसा लिहिला, म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला A to Z अल्फाबेट जे आहेत ना, ते कसे सरळ दिलेत त्यांनी, A to Z. ठीक आहे बघा. म्हणजे थोडक्यात काय, A हा 1 नंबरला असेल, तर काय दिले बघा, A बघा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. बघा इथं जर हा 1 नंबर असेल, हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 24. ठीक आहे बघा. आता काय दिसते बघा आपल्याला, तर जी गॉड फादर हा शब्द कसा लिहाल बघा, जी ला काय निघते बघा, जी ला काय निघते, 7 निघते. ठीक आहे बघा, 7 तर सगळीकडे. ठीक आहे, मग आता जे कॉमन आहेत तेवढे अजून कट करा बघा. 7 7 7 7 आहे, 15 15 15 15 आहे. आता 3 नंबरला चेक करा, डी ला काय निघेल बघा, डी ला 4 निघेल, बरोबर आहे का नाही. तर पहिला काय झाला, कॅन्सल झाला, इथं कॅन्सल होते, हा कॅन्सल झाला. डी 4 डी ला काय ते 4 येते. चला इथं परत 4 4 4 4 आहे, पुढे चेक करा आता बघा, इथं 20 आहे, 4च्या पुढे हे आहे, हे तर कॅन्सल झालं बघा. 4 इकडे 6 6 6, इकडे परत 20 2 आणि 1 आहे, म्हणजे किती नंबर बघा, 1 2 3 4 5वा नंबरचा अल्फाबेट चेक करा. अल्फाबेट 5व्या नंबरचं काय बघा, 1 2 3 4 5, 5व्या क्रमांकावर काय, ए ला काय असणार आहे, 1 असणार आहे. मग याच्यामध्ये 1 कुठं निघतोय बघा, 1 इथे 4 नंबरला. 7 15 4 6 1, म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल बघा, 4 असेल. ठीक आहे. सेम तसंच दिले बघा, टी किती नंबरला, 20 नंबरला आहे, एच परत 8 नंबरला आहे, ई 5 क्रमांकावर आणि आर किती क्रमांकावर, 18 क्रमांकावर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता आपल्याला कारण आणि परिणामावरती क्वेश्चन दिला. ठीक आहे बघा, काय दिले बघा, खालील प्रश्नात 1 आणि 2 ह्या 2 घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उतारा निश्चित करा. बरं आधी प्रश्न वाचा, काय दिले बघा याच्यामध्ये आपल्याला, बघा परिणाम आणि कारण दिलेले. ठीक आहे बघा, परिणाम आणि कारण करताना काय करायचं असतं बघा, लक्षात घ्या. आधी बघा, हे बघा, श्रीहरी आगीत मारले गेले कारण कंपनीमध्ये आग लागली. बघा हे जर कारण असेल, तर हे काय असेल, परिणाम. पहिली गोष्ट बघा, म्हणजे कसं असतं बघा, श्रीहरी आगीत मारले गेले, तर पुढे काय करायचं, कारण शब्द लावायचं, कारण कंपनीमध्ये आग लागली. ठीक आहे, हे वाक्य आपल्याला बरोबर वाटतंय तात्पुरतं. ठीक आहे. जर नसेल वाटत तर उलट करायचं बघा, कंपनीमध्ये आग लागली, कंपनीमध्ये आग लागली कारण श्रीहरी आगीत मारले गेले. बघा हे काय जर चुकीचं वाटते, बरोबर आहे की नाही. आपल्याला व्यवस्थित कसं वाटतंय, श्रीहरी आगीत मारले गेले कारण कंपनीमध्ये आग लागली. याचा अर्थ काय, कंपनीमध्ये आग लागली हे कारण आहे, त्याचा परिणाम काय झाला, तर श्रीहरी आगीत मारले गेले. बरं आता आपल्याला काय चेक करायचं बघा, तर ही दोन्ही, ही जी काय कारण आणि परिणाम आहेत, ते एकमेकांची कारण आणि परिणाम आहेत तेवढं चेक करायचं बघा. हे काय दिसतंय बघा तुम्हाला. आता मला सांगा, श्रीहरी आगीत मारले गेले, ठीक आहे.
खाली काय दिले, कंपनीमध्ये आग लागली. पण कुठल्या कंपनीमध्ये? म्हणजे थोडक्यात काय आहे, श्रीहरी आगीत ज्या कंपनीमध्ये काम करत होते, म्हणजे ज्या कंपनीला आग लागली त्याच कंपनीमध्ये श्रीहरी काम करत होते असं तिथे उल्लेख आहे, कुठं नाही. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पण असू शकतात ना. श्रीहरी आगीत मारले गेले एका वेगळ्या ठिकाणी आणि एका दुसऱ्या ठिकाणी कंपनीला आग लागली. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पण असू शकतात. दोन्ही गोष्टींचा संबंध दाखवला का तुम्हाला ह्याच्यामध्ये काही? येते लक्षामध्ये बघा. श्रीहरी आगीत मारले गेले ठीक आहे, पण कुठल्या आगीत? कंपनीला मध्ये लागलेल्या आगीत मारले गेले का दुसऱ्या ठिकाणच्या आगीमध्ये मारले गेले? ते आपण कन्फर्म सांगू शकत नाही. याचा अर्थ काय, हे वाक्य चुकीचं आहे. ह्याच्यावरून आपण कारण आणि परिणाम काही सांगू शकत नाही. ठीक आहे बघा. त्यामुळे काय असते बघा, एक हा परिणाम आहे आणि दोन हे त्याचे प्रमुख कारण आहे, तर काय ते चूक येते. ठीक आहे बघा. आणि दुसरं तर गोष्ट काय बघा, 2 हा काय दिले तुम्हाला, परिणाम. पहिली गोष्ट म्हणजे 2 हे कारण असेल आणि 1 परिणाम असेल. पण आपण पहिलं का चूक केलं? पण हे दोन्ही कारण परिणाम एकमेकांचे आहेत का नाही आपण तेच चेक केलं. तर ते काय तर नाही येते. त्यामुळे काय झालं, सगळं चूक झालं. मग काय ते वरीलपैकी एकही बरोबर नाही. म्हणजे काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी एकही बरोबर नाही. आणि इथं काय 3 नंबरला काय दिले? 2 हा परिणाम आहे, परंतु 1 हे त्याचे प्रमुख कारण नाही. आपण हे काही सांगू शकत नाही. ठीक आहे बघा. कारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे बघा. काय ते ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं काय दिले, खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा. ठीक आहे बघा. आता काय म्हटले, विसंगत संख्या शोधा. तर आता हे काय तुम्हाला सिरीज दिलेलं नाही, संख्या दिली आहे. ठीक आहे बघा. ह्याच्यामध्ये सिरीज नाही चेक करायची. तर बघा आता काय दिसतंय बघा तुम्हाला, 343. 343 हा कितीचा घन दिसतोय बघा, 7चा घन आहे का? परत 324 काय आहे बघा इकडं, 324 हा 18चा वर्ग दिसतोय. बरोबर आहे का? इकडे काय परत 3375 आहे. इकडे काय एक हा 10,648 आणि परत काय 64. तर बघा 64 काय आहे? 4चा घन पण आहे आणि 64 हा 8चा वर्ग पण आहे. मग सगळ्या संख्या वर्ग दिलेत का घन दिलेत आपल्याला आणखी कन्फर्म सांगू शकत नाही. का? येते लक्षामध्ये बघा. वर्ग जर संख्या असतील तर हे चुकल, घन संख्या असतील. बरं आता बघा, नेमक्या वर्ग संख्या दिलेत का घन दिलेत ह्याच्यावरून कळून जाईल आपल्याला बघा. लक्षात घ्या. आता इथे काय दिले बघा, 1 आणि 75 दिले. बरोबर आहे की नाही? तर बघा कसं असतं लक्षात घ्या. जर 1 आणि जर 5 असेल, समजा आता आपण 5 चा वर्ग काढला किती 25 काढला. बरोबर आहे का? 5 चा वर्ग झाला 25. 15 चा वर्ग जर काढला तर काय असतं बघा, काय असतं 225. 1 आणि जर 5 असेल ना, तर काय असतं लक्षात घ्या. आपण 5 चा काय करतो, वर्ग काढतो. 5 गुणिले 5 करतो. बरोबर आहे की नाही? 5 चा 25 लिहिला आपण आणि 1च्या पुढची संख्या कुठली असते? 2 असते. 1 गुणिले 2 केलं म्हणजे किती किती आलं? 2 आलं. बघा इकडं 5 25 बघा 25 संख्या घेतली आपण तर किती आलं बघा, 5 गुणिले 5 झाले 25 आणि 2च्या पुढची संख्या कुठली आहे बघा, 3. बेत्रिक किती झाले 6, 625 किंवा इकडे आता 35 घेतला आपण. 35 चा वर्ग काय असतो बघा, 5 गुणिले 5 25 आणि परत 3 चौक 12 म्हणजे 1225. याचा अर्थ काय बघा, एकक स्थानी जर 5 असेल ना, तर त्या सगळ्या संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी काय निघते बघा, 25 निघते. बरोबर आहे का? 25. ठीक आहे बघा, इथे काय दिसते तुम्हाला 75. तर हा बघा, आता एकक स्थानी जर 5 असेल ना, तर बघा जर घन काढला आपण बघा, आपण 5 चा जर घन काढला, तर 5 चा घन काय निघतो इथं 125 निघतो. बरोबर आहे का? म्हणजे बघा जर एकक स्थानी 5 असेल ना, तर त्याच्या वर्गाच्या पण वर्गाच्या एकक स्थानी फक्त 25 येईल. पण घनाच्या एकक स्थानी 25 पण येऊ शकतं आणि 75 पण येऊ शकतं. लक्षात घ्या. इथे जर आपण बघा, येथे लक्षात 15चा जर घन काढला आपण 225 गुणिले जर 15 केलं, काय निघते बघा इकडं 15 5 75. 15 दोन्ही 30 आणि 7 की झाली 37. बघा 15 दोन्ही 30 आणि 3 की झाले 33. मग 3375 दिसते का? याचा अर्थ हे काय बघा, हा आहे 15चा घन. सांगायचं तात्पर्य काय बघा, जर एकक हा जर वर्ग पकडला असता तर एकक स्थानी 5 आले. बरोबर आहे की नाही? मग एकक स्थानी ज्या संख्येचे 5 असतो ना, त्याच्या वर्गाचे एकक स्थानी काय असणार आहे? 100% 25च असणार आहे. ठीक आहे. एकक स्थानी 25 असेल ना, तर ती संख्या 25 असेल ना, तर ती संख्या काय असणार आहे? वर्ग संख्या असेल. पण हा जर 75 असेल ना, तर मात्र ती बघा वर्गाच्या एकक स्थानी फक्त काय येते बघा, एकक स्थानी जर 5 असेल ना, तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 25 असणार आहे. पण जर घन जर असेल ना, तर घनाच्या एकक स्थानी 25 पण असेल आणि 75 पण असेल. पण येते लक्षामध्ये, पण वर्गाच्या एकक स्थानी 75 येणार नाही. इथं काय दिसते तुम्हाला 75 म्हणजे हा 100% घन आहे. कोणाचा 15चा इथं आपण काढून बरं बघितलं. 15चा घन किती आला? 3375. याचा अर्थ सगळ्या काय दिलं आपल्याला त्यांनी घन संख्या दिल्यात. बरं आता हा जर घन बरं घन जर काढायचा असेल, तर आपण काय करणार आहे बघा इथं आता इथला जर घन काढायचा असेल, तर बघा 3 चे कप्पे करतो आपण उजव्या हाताने. हा 3चा कप्पा केला. बरोबर आहे का नाही? आणि दुसरी एकच संख्या राहिली म्हणून 3 केला आपण बघा. आता एकक स्थानी किती दिसतोय तुम्हाला 5. मग 5 कुठल्या संख्येचे घनाचे एकक स्थानी असणार आहे बघा, तर 5च्याच बघा. म्हणजे 1
जर समजा आपण एक हा संख्या घेतली, कुठल्याही संख्या एक संख्या, त्याचा जो घन काढला असेल ना, तर एक काय असते, एकच असतं. 2च्या काय असते बघा 8 असते, 3च्या काय असते 7 असते, 4च्या किती असते 4 असते, 5च्या 5 असते, 6च्या 6 असते, 7च्या किती निघते बघा इकडं 7 7 49, 7 9 63 किती निघते 3 निघते, 8च्या किती निघते बघा इकडं 8च्या 2 निघते आणि 9च्या किती निघते 9च्या 9 निघते. ठीक आहे बघा, ह्याच्यामध्ये फक्त बदलते कुठं 2 ला 8 येते, 3 ला 7 येते, 7 ला 3 येते, 8 ला 2 येते. लक्षात येते का? बघा मग आता इथं 5 दिलेलं आहे, मग एक स्थानी काय असलं बघा, त्या संख्येच्या एक स्थानी 5च असणार आहे. आता बघा 3 दिले बरोबर आहे की नाही? मग आता दुसरी संख्या राहिली कुठली 3. मग 3च्या आधीचा घन कुठला आहे बघा, तर फक्त 1 आहे. बरोबर आहे. 3च्या आधीचा घन कुठला आला? 1 आला. 1चा घन 1च असतो. मग इथं राहिली कुठली संख्या 1. म्हणजे हा घन कितीचा आहे बघा 15चा आहे. ठीक आहे बघा, आता हा घन ओळखायचा कसा बघा, 648 आहे बरोबर. 3 कप्पे करा. 648 आणि पुढे किती राहिले? 10 राहिले. उजव्या हाताकडनं कप्पे करायचे असतात बघा, दशांश अपूर्णांकापासून. मग आता एक स्थानी किती 8 आहे बरोबर आहे की नाही? मग हे घनाच्या एक स्थानी जर 8 असेल, तर या संख्येच्या एक स्थानी काय असेल बघा घनाच्या एक स्थानी जर 8 असेल ना, हा जर घन असेल ना, ही झाली संख्या. तर संख्याच्या एक स्थानी किती असणार आहे बघा 2 असणार आहे. म्हणजे इथे एक स्थानी किती आलं बघा 2 आलं. आता पुढची संख्या कुठली आहे 10. मग 10च्या आधीचा घन कुठला आहे? तर बघा किती दिसतो 8 घन दिसतो बरोबर. 8 हा कितीचा घन आहे? तर 2चा घन आहे बरोबर आहे की नाही? 10च्या आधीचा घन कुठला झाला 8 आणि 8 हा कितीचा घन आहे? तर 2चा, म्हणून इथं 2 आलं. म्हणून हा कितीचा घन असणार आहे बघा 22चा घन किती झाला 10,648. म्हणजे सगळे घन आहेत. हा 4चा घन, 22चा घन, 15चा घन, इकडे 7चा घन आणि 324 काय वर्ग आहे. त्यामुळे उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरती क्वेश्चन दिला. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले. बघा एकूण किती अंतर आहे 60. बघा पहिलं 20 किलोमीटर अंतर त्यांनी किती पार केले बघा, तर ताशी 10 किलोमीटर वेगाने. बघा 10च्या स्पीडने गेला. बरं हे काय तुमचं वर अंतर दिले आणि खाली काय दिलंय बघा वेग दिलाय. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिले बघा, पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 किलोमीटर वेगाने. पहा पुढचं जे 20 किलोमीटरचं जे अंतर आहे ते कितीने केले बघा, ताशी 12 किलोमीटर वेगाने. वर राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले. राहिलेलं 20 किलोमीटर अंतर कितीच्या स्पीडने गेला, तर 15च्या स्पीडने गेला. तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती? बघा सरासरी वेग जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आधी टोटल 60 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तुम्हाला वेळ किती लागला ते बघावं लागेल. बघा आता इथं बघा मला सांगा, अंतर भागिले वेग केले की बरोबर काय निघतो? वेळ निघतो. पहिलं 20 किलोमीटर अंतर पूर्ण करा बघा 10 तास, 10च्या स्पीड निघाल तर तुम्हाला बरोबर किती लागले? 2 तास लागले. इथं लागले 2 तास. पहा अधिक. बघा आता लक्षात घ्या, इथं 20 किलोमीटर अंतर पूर्ण करायला आपलं 12च्या स्पीडने जातो. म्हणजे बघा उत्तर येणार कसं आहे बघा, 1 तास आणि काहीतरी मिनिटांमध्ये निघेल बरोबर की नाही? पूर्ण 20 ला काय 12ने पूर्ण भाग जात नाही. मग आपल्याला मिनिटामध्ये घ्यावं लागेल, किती मिनिटं लागतील ते. मग काय करायचं, फक्त गुणिले 60 करायचं. 20/12 गुणिले 60 म्हणजे किती आलं बघा, 12 एके 12 इकडे झाले 12 पंचे 60 म्हणजे 20 5 किती झाले 100. किती झाले 100 मिनिट अधिक. बघा हे 20 किलोमीटर तुम्ही 15च्या स्पीडने गेला तर तुम्हाला काय लागेल, मिनिटामध्ये उत्तर घ्यावं लागेल, कारण पूर्ण भाग जात नाही 20 ला. गुणिले 60 करा फक्त, इथे किती निघते बघा, 15 एके 15 15 चोक 60 म्हणजे 20 चोक 80. हे झाले 80 मिनिट. म्हणजे आपल्याला एकूण वेळ किती लागला बघा, हे 2 तास आणि 100 मिनिट आणि हे 80 मिनिट मध्ये झाले 180 मिनिट झाले. म्हणजे हे बरोबर किती झाले 3 तास. बरोबर आहे का? 3 तास आणि हे झाले 2 तास. मग किती झाले बघा, 2 आणि 3 झाले 5 तास. मग एकूण मला सांगा, एकूण आपलं अंतर किती आहे? 20 आणि 20 40 आणि 20 60. 60 किलोमीटर अंतर पार करायला आपल्याला किती वेळ लागला? तर बघा 5 तास वेळ लागला. आपला सरासरी वेग किती असेल बघा, 5 एके 5 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 किलोमीटर पर आवर. सरासरी वेग ऑप्शन नंबर 1 ताशी 12 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. बघा नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. तर बघा जर त्या दोघींनी काय दिले, जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांनी ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? बघा आता लक्षात घ्या, 6 हे काय झाले दिवस लागले बरोबर आहे का? सेपरेट जर काम केलं नेहाने तर 6 दिवस लागतील, रेखाला 18 दिवस लागतील. तर बघा 6 आणि 18चा लसावी किती असतो? 18 असतो बरोबर आहे का? मग हे काय करायचं आपण, हे झालं एकूण काम झालं आपलं. एकूण काम झालं किती? 18 रुपयाचं. बघा मग आता मला सांगा, 18 रुपयाचं काम करायला जर नेहाला 6 दिवस लागत असतील
तर त्याला एका दिवसाचा पगार किती मिळेल बघा, 1 दिवसाचा पगार किती असेल बघा, 6×18 इकडे झाले 3 रुपये. आणि रेखाला 18 रुपयाचं काम करायला 18 दिवस लागत असेल तर त्याला दिवसाला किती मिळेल बघा, 1 रुपये मिळेल. 1 रुपये बरोबर आहे का? आणि काय म्हटलं आपल्याला, जर त्या दोघींनी एकत्र काम केलं तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल बघा. दिवसाला दोघींना पेमेंट किती मिळते, 3 आणि 4 रुपये. दोघे मिळून दिवसामध्ये 4 रुपयाचं काम करतात. एकूण काम किती आहे बघा आपलं, 18 रुपयाचं. मग 18 रुपयाचं काम जर 4 रुपयांनी पूर्ण केलं तर किती दिवस लागतील बघा, 4 एके 4, 4 × 16, 2 18 आणि किती झाले 4 पंचे 20, म्हणजे 4.5 दिवस लागतील. म्हणजे आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 रुपये आहे. तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली आहे. बघा आता लक्षात घ्या, 2 वर्षाचं सरळ व्याज किती मिळाले तुम्हाला, 1800 रुपये बरोबर आहे का नाही. आणि सरळ व्याज दरवर्षी सारखंच असतं. सरळ व्याज किती असते, दरवर्षी सारखंच असते सरळ व्याज. पहिल्या वर्षी किती मिळालं तुम्हाला, 900 रुपये मिळाले. आणि दुसऱ्या वर्षी किती मिळाले, 900 मिळाले, म्हणजे 1800 रुपये झाले. ठीक आहे बघा. हे बघा कसं असतं, इथं झाली मुद्दल. बघा मुद्दलचं पहिल्या वर्षीचं व्याज मिळालं 900 रुपये. इथं परत मुद्दलीवरती दुसऱ्या वर्षीचं व्याज पण किती आलं, 900 रुपये. बघा आता चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज बघा जी काय मुद्दल आहे का नाही, त्या मुद्दलचं पहिल्या वर्षी व्याज किती लागलं तुम्हाला, 900 रुपये. इथं 900 असते. ठीक आहे बघा. आता दुसऱ्या वर्षी कसं असतं बघा लक्षात घ्या, आता हे 900 रुपये तुमच्याकडनं काय व्याज भरणं होत नाही. मग हे 900 रुपये तुमच्या मुद्दलीमध्ये ऍड केले जातात. येते लक्षामध्ये बघा. आता दुसऱ्या वर्षी काय होईल बघा, जी काय तुमची मुद्दल तुम्ही व्याजाने घेतलेले त्याचे 900 रुपये होतील. बरोबर आहे का नाही. आणि हे व्याज न भरल्यामुळे ह्याचं पण तुम्हाला काय करावं लागेल, व्याज भरावं लागेल. जे काय तुमचा व्याज दर असेल तो. आणि तुम्हाला काय दिले बघा, सरळ व्याज किती आहे तुमचं, 1800 रुपये. आणि चक्रवाढ व्याज किती आहे बघा, 1890. म्हणजे इथं बघा 900 झाले 1800, तुम्हाला आणखी 90 रुपये ऍड करावे लागतील. बरोबर आहे. हे झाले 90 रुपये. मग हे 90 रुपये कशाचे व्याज असतं, तर ह्या 900 रुपयाचे व्याज असतं. ते लक्षामध्ये, मुद्दलचे 900 रुपये पहिल्या वर्षी भरले आपण. मग सरळ व्याज पहिल्या वर्षीचं आणि चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पहिल्या वर्षी सेमच असतं. दुसऱ्या वर्षी मात्र काय होते, हे 900 रुपये व्याज न भरल्यामुळं मुद्दलेला 900 रुपये तर व्याज आपल्याला द्यावं लागते. पण ह्या 900 रुपयाचं पण आपल्याला व्याज किती भरावं लागते, 90 रुपये. मग हे 90 रुपये कसे असतात, हे 900 रुपयाचे व्याज असते. आता लक्षात घ्या, मग आपलं व्याज दर इथे काढू शकतो आपण बघा. 900 ला किती व्याज बसतं तुम्हाला, 90 रुपये. तर मग टक्केवारीमध्ये तुमची टक्केवारी किती असेल बघा लक्षात घ्या. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, 9 1 9 9 10 90, म्हणजे किती झाले, 10%. मग तुमचा व्याज दर काय असेल बघा, 10%. मग ऑप्शन नंबर किती असेल आपला, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अपूर्णांक चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, तुम्हाला काय किती नंबर आहेत, 5 छेद 8, 9 छेद 13 आणि 11 छेद 17. हे तीनच नंबर सगळीकडे फिरवलेले त्यांनी. बरोबर आहे का नाही. आपण बघा 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. कसं, 5 छेद 8. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, जर भाग जर का आता पाढे जर पाठ असेल तर आपण भाग घालू शकतो, हे लक्षामध्ये. पण काय काय वेळेस कसं असतं बघा, जर दोन्हीतला गॅप जर कमी असेल, अंश काय अंश आणि छेदामधला, तर आपण एका वेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. कसं, दोन्ही दाखवतो बघा तुम्हाला. आता डायरेक्ट काय करणार आहे आपण, इकडे बघा इकडे 5 ला 8 ने भागला किती येते बघा, 8 पंचे 40, 8 सत्ता 48, खाली राहिले 2, 8 दुने 16, खाली राहिले 4, 8 पंचे 40. इथे 0 पॉईंट किती येते, 625, 0.625. परत 9 छेद 13. चला किती निघते बघा इकडं, 13 7 91 बघा, 13 सक 78, 13 सक 78. खाली राहिले किती, 12 राहिले. 12 वर परत 12 वर 0, 13 9 17 खाली राहिले 3, म्हणजे 13 2 26. ठीक आहे बघा. परत काय ते बघा, 11 छेद 17. बघा किती निघते, 17 17 5 85, 17 सख 102. खाली किती राहिले, 110 मधनं 102 गेले, खाली राहिले 8. परत किती येते बघा, 17 किती येते, 8 वर्ष 13 17 सख 2 वर्ष, म्हणजे खाली राहिले किती, 8 राहिले. 8 वर 0 80 झाले, 17 5 85, 17 चोक 68 येते. थोडक्यात काय, 0.646962 येते. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसते बघा आपल्याला, 0.69 दिसते. बरोबर आहे का. 0.69 ही झाली 1 नंबरला, म्हणजेच. आणि उतरत्या क्रमाने सगळ्यात मोठी संख्या कुठली झाली, ही 9 छेद 13. बरोबर आहे, ही 1 नंबर झाली. 2 नंबरला कुठली येईल बघा, ही 2 नंबर येईल. आणि 3 नंबरला ही येईल. 2 नंबरला कुठली येईल, 11 छेद 17.
11/17 आणि 3 नंबरला कुठली येईल बघा 5/8. 5/8. ठीक आहे बघा. आता हे जर भाग घालवता आला तर ठीक आहे. पण जर बघा आता हे तर मी डायरेक्ट भाग घालवला का ह्या 4 ऑप्शन मध्ये 3च संख्या आहेत. म्हणून हे आपल्याला बरं पडते. ठीक आहे. आणखी आपण कुठल्या मेथडने काढू शकतो बरं. आता याचं उत्तर काय निघते 9/13, 11/17 आणि 5/8 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल? 3 असेल बघा. अंश आणि छेदामध्ये जर लय मोठा गॅप नसेल दोघांमध्ये तर एका वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो बघा. लक्षात घ्या. बघा लक्षात घ्या 5 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 9 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. आणि 11 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. म्हणजे अंश आणि छेदामधला गॅप काढला आपण. किती? 3, 4 आणि 6. बरोबर आहे का? बघा 3, 4 आणि 6चा लसाअ किती असतो? 12 असतो बघा. 3 चौका किती निघते? 12. 4 त्रिक 12 आणि 6 दुनी 12. बरोबर आहे का? 3 चौक 12, 4 त्रिक 12 आणि 6 दुनी 12. बरोबर आहे का? मग ह्या संख्यांनी काय करायचं? अंशाला गुणायचं बघा. इकडे किती निघते? 5 चौक किती आले इकडं? 20 आले. पहा ह्याला 9 ला 3 ने गुणा. 9 त्रिक 27 आणि 11 ला 2 ने गुणा. 11 दुने 22. म्हणजे इथं बघा जी संख्या मोठी असेल ती मोठी पकडायची, जी लहान आहे ती लहान पकडायची. बघा 27 काय सगळ्यात मोठी संख्या आली. मग 27 कोणी 9/13. 9/13 आले इकडं. पहा हे झाली 27. परत 11/17 किती आहे बघा? तर 11 दुनी 22 आणि हे किती आहे बघा? 20 निघते. म्हणजे याबरोबर आपण सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या. या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे बघा. उत्तर किती येते आपलं? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा? बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा. आता बदल किती झालाय बघा? कमी झाला का जास्त झालाय बघा? आता बागेचे शुल्क जर आपण बघा माहित नाही आपल्याला बरोबर. दोन्ही संख्या आपल्याला टक्केवारीमध्ये दिलेले आहेत आणि येणारे प्रवासी किती होते ते पण माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा. आता आपण काय करू बघा. बागेचं शुल्क पण आपण 100 रुपये पकडू आणि येणारे प्रवासी पण किती होते? सुरुवातीला 100 पकडू आपण. ठीक आहे बघा. मला सांगा जर 100 रुपये शुल्क असेल आणि रोज जर 100 प्रवासी येत असेल तर आपल्याला किती रुपये मिळतील? 100 गुणिले 100. 100 गुणिले 100 बरोबर किती झाले? तर 10,000 झाले. बघा 10,000 रुपये पहिल्यांदा मिळत होते. आता आपण काय केलं? बागेचं शुल्क 35% ने कमी केलं. आता बघा नंतरचं शुल्क किती असेल बघा आपलं? 35% कमी म्हणजे किती झाले? बघा 65 रुपये झाले. बरोबर आहे का? 100ला 35 कमी केले आपण 35 रुपये. आणि काय झाले? प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. मग 100 ते 40 वाढले म्हणजे किती झाले? 140 झाले प्रवासी. आता किती पैसे मिळतात बघा? 65 गुणिले किती आले? 140 आले. किती निघतात बघा? 65 गुणिले 14 करा इकडं. 14 पंचे 70, 14 सख्ख 84, 84 आणि 7 किती झाले? 91 झाले. बरोबर आहे का? म्हणजे इथे किती आले बघा? 910 वरती एक शून्य, हे शून्य. ठीक आहे. 9,100 रुपये. सुरुवातीला 10,000 रुपये मिळत होते. आता 9,100 रुपये मिळायला लागले. तर विचारलं की आपल्याला तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल किती? पहिल्यांदा किती होत होता बघा तुम्हाला? 10,000 होत होता. आता किती कमी झालाय बघा तुमचा? 900 झालाय. हा काय झालाय? कमी झालाय. ठीक ठीक आहे. बघा 900 रुपये तुम्हाला आता कमी मिळायला लागले. तर टक्केवारीमध्ये किती ते काढा. बाकीत निघतंय. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. राहिले किती? 9%. पण 9% तोटा व्हायला लागला आपल्याला. ठीक आहे बघा. 9% कमी झाला. उत्पन्नात होणारा बदल किती? 9% कमी झाला. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी बघा आपले 15च्या 15 प्रश्न झालेले आहेत. तर बघा आपली कंबाईनची जी बॅच आहे तर आपल्या ॲप्लिकेशन आहे बघा सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग. प्ले स्टोअर, Google Playला जाऊन आपण तुम्ही प्ले स्टोअरवरून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये आपण कंबाईनची जी स्पेशल बॅच आहे ती फक्त 999 रुपयामध्ये आपण ती बॅच लॉन्च केलेली आहे. आणि बघा त्याचप्रमाणे आपली एम-पी-एस-सीची पण बॅच आहे. ती पण आपली 999 रुपयामध्येच असेल आपल्या ॲप्लिकेशनवरती. ॲप्लिकेशनची जी काही लिंक आहे ना, ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा 200 प्लस त्याच्यामध्ये लेक्चर्स असतील. कालावधी आपला 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. ठीक आहे. तर थांबू आपण आज या ठिकाणी आता.